दरम्यान या सगळ्या प्रकरणावरून शंभूराज देसाईंनी मात्र सावध भूमिका घेत आपल्याला असा अनुभव आला नसल्याचं सांगितलंय। तर नरेश म्हस्केंनी राऊतांवर निशाणा साधलाय, तर रामदास कदमांनीही जोरदार निशाणा साधलाय। पाहूयात। संजय राऊत या माणसाची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे। पक्षाचं काम माध्यमांसमोर दाखवू शकत नाही, म्हणून एक वेगळ्या पद्धतीची खालच्या स्तरावरची वक्तव्य करायची आणि माध्यमांसमोर चमकोगिरी करायची, हा त्यांचा उद्देश आहे। त्यांना भर रस्त्यात जोड्याने हाणलं पाहिजे। माननीय नीलमताई गोरे ह्या विधान परिषदेच्या माननीय उपसभापती आहेत। एका संविधानिक पदावरती त्या कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांच्या एखाद्या वक्तव्यावरती मंत्र्यांनी बोलताना काही या ठिकाणी त्याला संसदीय मर्यादा आहेत किंवा काही नियमावली आहे, त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत टिप्पणीवरती आम्ही भाष्य करणं हे काय मला योग्य वाटत नाही। तुम्ही येडगावला जाऊन पेडगाव कशाला, तुम्ही येडाहून पेडा कशाला खात आहे? तर माझी विनंती आहे, नीलम गोगोईंनी त्यांना जे सांगायचं होतं की मराठी माणूसच मराठी माणसा कसा अन्याय करतोय, हे त्यातून त्यांना सूचित करायचं होतं। अनेक शाखाभाऊंच्या नियुक्त्यामध्ये काय झालं ते आम्हाला माहिती आहे, किती मिठाई द्यायला लागते ती, आणि हे आम्ही अनेक वेळेला जाहीरपणे बोललोय। संजय राऊतांना बोलताना आपला भान पाहिजे, एका स्त्रीचा आपण अपमान करतोय, एका महिलेचा अपमान करतोय, एक महाराष्ट्राच्या सभापती उपसभापती आहे त्यांचा अपमान करतोय। मोगलांचे घोडे जेव्हा पाणी प्यायला जायचे, त्या मोगलांना देखील त्या पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसायचे, संताजी धनाजी दिसायचे। तर सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना फक्त एकनाथ शिंदे दिसतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।